नमस्कार मंडळी. आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला असतो. खूप जणांची गर्दी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला झालेली असते. तर प्रत्येकाला वाटत असतं की विठ्ठलाचं दर्शन आपल्याला व्हावं, आपल्यावर कृपा व्हावी. तर पहा, पंढरपूरला जाता नाही आलं तर आपण घरच्या घरी विठ्ठलाची सेवा करू शकतो. पूजा करता येते आणि विठ्ठलाची कृपा आपल्यावर होते. तर घरच्या घरी पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथं दूध घेतलेलं आहे, तुळशीची पानं आहेत, पांढरी फुले आहेत, पिवळे फुलं माझ्याकडे नाहीत म्हणून पांढरे घेतलेत, पांढरे पण चांगले आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे, तांदूळ घेतलेले आहेत, ते कशासाठी सांगते तुम्हाला. चंदन घेतलेलं आहे आणि बुक्का आहे. तुम्ही तुमच्या देवघराच्या अगदी शेजारी चौरंगावरती किंवा पाटावरती एक लाल कलरचा कापड किंवा पिवळ्या कलरचं जरी घेतलं तरी पण म्हणजे खाली अंथरायला घ्यायचं आहे आणि खाली चौरंग किंवा पाट मांडू शकता. ही पूजा करत असताना, विठ्ठलाची पूजा करत असताना सगळ्यात अगोदर गणपतीचा मान असतो पहा पूजासाठी. कारण विघ्नहर्ता आहे गणपती आणि गणपतीची पूजा केल्यावर पूजा सफल होते. काही विघ्न येत नाही, त्यासाठी गणपतीची पूजा करायची असते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. त्याच्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गणपते नमः. त्याच्यानंतर परत पाण्याने ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला. सुपारी पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ही गणपतीची प्रतिमा म्हणून पूजेमध्ये ठेवायची आहे. आणि हे ठेवत असताना सगळ्यात अगोदर पहा, मी तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदूळ सगळ्यात अगोदर इथं खाली ठेवायचे आहेत पहा. अशी रास घालायची आहे तांदळाची रास घालायची आहे आणि त्याच्यावरती गणपतीची स्थापना करायची आहे. गणपतीला प्रथम हळद कुंकू लावायचं आहे. ओम गणपती. तुम्ही चंदन पण लावू शकता गणपतीला. त्याच्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपल्याला विठ्ठलाची प्रतिमा स्थापित करायची आहे. तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही तो पुसून घेऊ शकता. माझ्याकडे मूर्ती आहे तर मी अभिषेक करणार आहे. पहा, इथं अभिषेक करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर पहा, पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्यानंतर दुधाने आणि दूध कच्चं वापरायचं आहे अभिषेक करताना. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. या पद्धतीने परत पाण्याने अभिषेक करायचा आहे, गंगाजल. आणि ही पूजा झाल्याची म्हणजे अभिषेक झाल्याच्या नंतर स्वच्छ कापडामध्ये आपल्याला मूर्ती पुसून घ्यायची आहे. स्वच्छ कापडामध्ये आपल्याला मूर्ती पुसून घ्यायची आहे. एकदम स्वच्छ अशी पुसायची आहे. आणि आपल्याला आता स्थापना करायची आहे. तिथं पण थोडीशी तांदळाने रास घालायची आहे. आपण स्वास्तिक काढू शकता तांदळाने छोटंसं. व्यवस्थित जर नाही आलं तर व्यवस्थित असं करायचं आहे. एवढं व्यवस्थित येत नाही, परंतु असं करायचं आहे. त्याच्यानंतर मूर्तीची स्थापना करायची आहे. आणि मूर्तीची स्थापना अशी करायची आहे. पहा, माझ्याकडे मूर्ती आहे, एकदम भारी वाटत आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहा, विठ्ठलाच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे तुळशीची पानं, बुक्का, चंदन ह्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला विठ्ठलाला चंदन आणि बुक्का लावायचा आहे. बुक्क्याशिवाय पूजा अर्धीच असते, त्याच्यामुळे बुक्का आणि चंदन लावून घ्यायचं आहे. हे पहा, मी चंदन लावते आहे. त्याच्यानंतर थोडासा बुक्का लावायचा आहे. बुक्का थोडासा लावायचा आहे. चंदन आणि बुक्का खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर रुक्मिणीला हळदी कुंकू लावायचं आहे. रुक्मिणीला हळदी कुंकू लावायचं या पद्धतीने. त्याच्यानंतर पहा, तुळशी पत्राचं सुद्धा खूप महत्व आहे. तर आपण अगोदर तुळशी पत्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. आणि ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी तुम्ही पानं तोडायची नाहीये, दुसऱ्या दिवशी पानं तोडायचे आहेत. म्हणजे आदल्या दिवशी पानं तोडायचे, एकादशीच्या दिवशी पानं तोडायचे नाहीयेत. आणि पूर्ण ही अशी एक तुम्ही तुळशीपत्र ठेवू शकता.
त्याच्यानंतर पांढरे किंवा पिवळे फुलं ठेवायचे आहेत. माझ्याकडे पांढरे फुलं आहेत तर मी पांढरे फुलं ठेवते. त्याच्यानंतर गणपतीला तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा, त्याच्यानंतर पांढरे फुलं ठेवायचे आहेत. माझ्याकडे पांढरे फुलं आहेत. त्याच्यानंतर विठ्ठलाला आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. देवांचा आवडता नैवेद्य आहे. लोणी, साखर, गुळ खोबरं असा कोरडा नैवेद्य असेल तरी पण चालेल आणि नैवेद्य ठेवताना असं ठेवायचं आहे. आणि एक मंत्र म्हणायचा आहे, त्वरित वस्तू गोविंद, त्वरित वस्तू गोविंद, तुभ्यमेव समर्पये गृहान सम्मुखो त्वभा प्रसिद्ध परमेश्वर, असं म्हणायचं आहे. याचा अर्थ असा होतो की तू दिलेली ही गोष्ट मी तुलाच समर्पित करत आहे, तू ती आनंदाने स्वीकार कर आणि माझ्यावर प्रसन्न हो, असं आपण विठ्ठलाला सेवा करत असतो. आणि आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. त्याच्यानंतर गीतेचा 15वा अध्याय पठण करा. ज्यांना मासिक धर्म असेल महिलांना त्यांनी नुसतं श्रवण लांब बसून श्रवण केलं तरी चालेल. त्याच्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढा समोर, एकदम छान आकर्षक सकारात्मक वाटण आणि रांगोळी काढलेली म्हणजे एकदम आकर्षक असं भारी वाटण, त्यासाठी रांगोळी काढायची आहे. मंडळी, आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची सेवा आपण जर मनातून केली तर विठ्ठलाची कृपा नक्कीच आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होते. आणि याच दिवशी आपल्याला तुळशीची सेवा करायची असते, परंतु तुळशीला पाणी अर्पण करायचं नाहीये, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पूजा करताना तुमच्याकडे जर विष्णूंची म्हणजे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही विष्णूंची पूजा करू शकता. बाळकृष्णाची सुद्धा त्याच्या शेजारीच म्हणजे केली तरी चालेल. पण विठ्ठल रुक्माईची आपल्याला पंढरपूरला जाता नाही आलं तरी पण आपण घरच्या घरी विठुरायाला प्रसन्न करून घेऊ शकते आणि आपल्या घरामध्ये विठ्ठलाची कृपा होईल. तर यासाठी तुम्ही अशी घरच्या घरी पूजा करायची आहे. पूजा एकदम सोपी आहे. मी तुम्हाला सांगितलेली आहे की कशा पद्धतीने करायची. ती खूप जास्त सामान लागत नाही. आपल्याला बुक्का, चंदन या गोष्टीचं जास्त महत्त्व आहे पूजेमध्ये. या जरी गोष्टी असल्या तरी तुम्ही घरच्या घरी विठ्ठलाला प्रसन्न करून घेऊ शकता. विठ्ठलालाही त्या दिवशी उपवास असतो, त्यामुळं नैवेद्य दाखवत असताना आपण जो उपवासाला जी खिचडी करतो ती नैवेद्य दाखवा. गुळ खोबरं, लोणी, साखर याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, कारण विठ्ठलाला सगळ्यात जास्त प्रिय लोणी, साखर, गुळ खोबरं हा नैवेद्य दाखवला जातो. आमच्याकडे तर हाच दाखवतो. तर चला, तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.